कॉन्सेप्ट काय, इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. ठीक आहे, इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. इथे थोडक्यात प्रूफ काय करायचं आहे तुम्हाला, रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्क, जितका अमाऊंट ऑफ मेकॅनिकल वर्क तुम्ही कराल तितक्या अमाऊंट ऑफ हीट त्या वायर मध्ये प्रोड्यूस होईल. आता नेमकं वर्किंग काय याचं ते चेक करा. कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक कॉपर वायर ठेवलेली. ठीक आहे, त्या कॉपर वायरला जर v इतक्या वेलॉसिटीने और f इतक्या फोर्सने जर बाहेर ओढलं, कॉपर वायर आहे, या कॉपर वायरला म्हणजे थोडक्यात आर्मेचर सारखं. ठीक आहे, याला काय केलं तुम्ही, v इतक्या वेलॉसिटीने असं बाहेर ओढलं, f फोर्सने बाहेर ओढलं. ठीक आहे, बाहेर ओढल्यामुळे काय झालं, फ्लक्स चेंज झाला. फ्लक्स चेंज झाला तर काय इंड्यूस होणार आहे, ईएमएफ इंड्यूस होणार आहे. ठीक आहे, करंट येणार आहे सर्किट मध्ये. मग कन्सिडर करा सर्किट मधला जो करंट आहे तो आहे असा क्लॉकवाईज. ठीक आहे, आता आपण डिरेक्शन नाही बघत बसेल, कसा आलाय, सपोज सर्किट मधला करंट हा क्लॉकवाईज आहे. ठीक आहे, आणि काढूही शकता ते, कोणता रूल वापरणार, राईट हँड रूल. ठीक आहे, इंडक्शन राईट हँड रूलने चेक करायचं. ठीक आहे, फोर्स ऑन द कंडक्टर हे असतं, फोर्सच्या डिरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड, आणि हा काय असणार तुमचा करंट असणार आहे. ठीक आहे, वीक केल्याने जर सपोज त्याला बाहेर ओढलंय, तर बाहेर ओढल्यानंतर त्याच्यात काय इंड्यूस झाला, करंट इंड्यूस झाला. ठीक आहे, काय इंड्यूस झाला, करंट इंड्यूस झाला. मग आता ज्यावेळी याच्यात करंट इंड्यूस होईल तर याच्यावर हे जे आर्म्स आहेत, या आर्म्सवर काय लागणार आहे, फोर्स लागणार आहे. ठीक आहे, फोर्स ऑन द कंडक्टर लागणार आहे. ठीक आहे, मग वेगवेगळ्या आर्म्सवर वेगवेगळा फोर्स लागेल. करंट आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, मग काय लागणार आहे, करंट लागणार आहे. आता कुठल्या हँडने चूज करणार तुम्ही, तो लेफ्ट हँड. लेफ्ट हँडने काय फाइंड करतो आपण, फोर्स ऑन द कंडक्टर फाइंड करतो. ठीक आहे, आणि राईट हँडने काय फाइंड करतो, इंड्यूस करंट फाइंड करतो. इंड्यूस करंट फाइंड करण्यासाठी कोणता हँड, राईट हँड. आणि काय फाइंड करायचं, सपोज तुम्हाला फोर्स ऑन द कंडक्टर फाइंड करायचं तर कोणता हँड, लेफ्ट हँड. तर लेफ्ट हँड नुसार जर तुम्ही फोर्स ऑन द कंडक्टर काढायचे झाले तर काय करू शकता, या पॉइंटवर पाहूयात सपोज. ठीक आहे, इथे फोर्स ऑन द कंडक्टर तुम्हाला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड ही फिंगर आहे, इंडेक्स फिंगर काय असते, मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे तुमची, इनवर्ड्स आहे. बरोबर, मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड्स आहे. करंट कुठे आहे, करंट इकडे. बरोबर, मग राहिलं काय, फोर्स. बरोबर, म्हणजे थंब कुठे आला, अपवर्ड्स आला. म्हणजे इकडे हा जो F2 आहे तो कुठे आहे, अपवर्ड्स आहे. F1 कुठे, F3 कुठे येतोय ते चेक करा. बरोबर आहे का, F3 कुठे आला, डाऊनवर्ड्स. मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड्स, करंटची डायरेक्शन ही, आणि F3 कुठे आला, डाऊनवर्ड्स. मग हे जे दोन फोर्सेस आहेत F2 आणि F3 हे काय करतात, एकमेकांना कॅन्सल आउट करतात. का, कारण ते काय आहेत, इक्वल अँड अपोजिट आहेत. ते काय आहेत, इक्वल अँड अपोजिट, म्हणून F2 आणि F3 काय करतात, कॅन्सल आउट. म्हणजे सिस्टीम मध्ये करंट फक्त फोर्स कोणता राहिला, F1 आणि F2 फोर्स राहिला. कोणता फोर्स राहिला आता, F1 अँड F2 राहिला. ठीक आहे, F1 आणि F2 याचं काय लिहिलं आपण, I इंटू L क्रॉस B. तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळी तुम्ही एखादा चार्ज, दोन डिफरंट प्रकारचे फोर्स आपण आता पाहिलेले, I इंटू L क्रॉस B, आणि आठवत असेल F इज इक्वल टू Q इंटू V क्रॉस B. हा एक फॉर्म्युला बरोबर, QVB साइन थिटा आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर हा कधी युज करायचा, आणि हा याचा आणि याच्यात डिफरन्स काय. ठीक आहे, हा असतो फोर्स ऑन कंडक्टर. ठीक आहे, कंडक्टर वरचा फोर्स जो आहे तो हा येतो, F इज इक्वल टू I इंटू L क्रॉस B. आणि हा जो असतो तो फोर्स ऑन चार्ज असतो, जो चार्ज आपण कशात ठेवलाय, मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलाय. आठवतंय का, लॉरेन्स फोर्स, कॉन्स्टंट इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड मध्ये. इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादा चार्ज जर ठेवलं त्याच्यावर फोर्स लागतो, मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर हा फोर्स लागतो. म्हणजे F इज इक्वल टू QVB साइन थिटा हा फॉर्म्युला कशासाठी आहे, फोर्स ऑन चार्ज. एखादा चार्ज आहे तो जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर F इज इक्वल टू QVB हा फॉर्म्युला यूज करतो. आणि जर कंडक्टर असेल, त्या कंडक्टरवर काहीतरी फोर्स लागतोय, तर फॉर्म्युला काय, I इंटू L क्रॉस B. वेर I काय असतो, करंट असतो, L काय असते, लेंथ. ठीक आहे, आणि B काय असतात, मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, इथे लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये कितीचा अँगल आहे चेक करा बरं. लेंथ म्हणजे ही आहे. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड्स आहे, लेंथ ही आहे, मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड्स आहे. अँगल कोणता, 90 डिग्री. बरोबर, म्हणजे L क्रॉस B जो आहे त्याचा काय लिहू शकतो तुम्ही, LB साइन थिटा लिहू शकता. आणि थिटा काय, 90 डिग्री, साइन 90 काय येतो 1. म्हणजे राहिलं काय, F इज इक्वल टू ILB. म्हणजे या रॉडवर, या लेंथवर जो फोर्स लागणार तो काय, ILB. ठीक आहे, इकडच्या रॉड्सवर पण तुम्ही फोर्स कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, पण दोघांचाही फोर्स कसा येणार आहे, अपोजिट येणार आहे. एकाचा ILB आला, ILB साइन थिटा काहीतरी येईल, आणि दुसऱ्याचा पण ILB साइन थिटा काहीतरी येईल. बट एकाचा प्लस असेल, एकाचा
मायनस असेल म्हणून ते कॅन्सल आउट करतील. म्हणजे फोर्स कोणता राहणार फक्त F1 आणि त्याची व्हॅल्यू F1 आणि F या दोघांची व्हॅल्यू काय असेल सेम असेल, जी की किती आहे F इज इक्वल टू ILB. ठीक आहे, किती येतो F इज इक्वल टू ILB. याला जर फर्स्ट इक्वेशन म्हणा. तुम्हाला प्रूफ काय करायचं आहे ते पहा. रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्क, रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्क. तर रेट हा वर्ड कधी येतो ज्यावेळी खाली काय लागतं टाइम लागतो. ठीक आहे, ज्यावेळी खाली काय असतं टाइम असतं त्यावेळी आपण काय म्हणतो त्याला रेट म्हणतो. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी काय असतं ऍक्सेलरेशन. ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे v/u मायनस v/u/t. बरोबर. रेट ऑफ चेंज कोणाचा वेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. रेट म्हणजे काय विथ रिस्पेक्ट टू टाइम काय करणार त्याला डिवाइड करणार. ठीक आहे, मग तुम्हाला प्रूफ काय करायचं आहे रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्क. मेकॅनिकल वर्क म्हणजे W, म्हणजे W/T हा कोणाला इक्वल आहे W/T हा कोणाला इक्वल आहे रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट म्हणजे हीट अपॉन टाइमला इक्वल. हे तुम्हाला प्रूफ करायचं. म्हणजे जितकं तुम्ही मेकॅनिकल वर्क कराल तितकी अमाऊंट ऑफ काय प्रोड्यूस होणार आहे हीट प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे, म्हणून त्याला म्हटलं हीट प्रोडक्शन और इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. एनर्जी ट्रान्सफर म्हणजे काय जितकं वर्क तुम्ही करताय तेच एनर्जी कशात ट्रान्सफर होते हीट मध्ये ट्रान्सफर होते. ठीक आहे, तर रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्क फाइंड करायचं आणि रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट फाइंड करायचं. आता मेकॅनिकल वर्कचा फॉर्म्युला आठवत असेल, वर्क इज इक्वल टू असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, वर्क अपॉन टाइम. बरोबर, वर्क काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि अपॉन टाइम म्हणजेच काय येतं वर्क अपॉन टाइम काय असतो पॉवर असतो. ठीक आहे, पण ही पॉवर कोणती आहे वेगळी आहे, ही पॉवर मेकॅनिकल पॉवर आहे आणि ती काय हीट प्रोडक्शनची पॉवर. ठीक आहे, मग पॉवर इज इक्वल टू काय आला वर्क डन अपॉन टाइम. ठीक आहे, वर्क डन अपॉन टाइम. बरोबर, मेकॅनिकल वर्क डनचा रेट फाइंड करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आणि हे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय असतं वेलॉसिटी. मग हे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम येतं वेलॉसिटी म्हणजे काय राहिलं फोर्स इंटू वेलॉसिटी. पण आपल्याला माहिती आहे F काय ILB. F याच्यात ILB पुट करा. ठीक आहे, म्हणजे P इज इक्वल टू काय आला ILBV. ठीक आहे, याच्यात I ला आपण काय लिहू शकतो I काय असतो V इज इक्वल टू IR फॉर्म्युला आहे. सो I इज इक्वल टू काय येईल V अपॉन R. बरोबर, V म्हणजेच काय EMF अपॉन रेजिस्टन्स R. ठीक आहे, E अपॉन R. मग E काय आहे BLV. आता हा कुठून काढला जर फर्स्ट तुम्हाला रॉड आठवत असेल एखादी एक रॉड आपण कशात ठेवली आहे कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवली आणि तिचं लिनियर मोशन केलं तर तिच्यावर काय फोर्स लागतो काय EMF प्रोड्यूस होत त्याच्यात BLV. फर्स्ट डेरिव्हेशन आहे ह्या चॅप्टर मधलं. काय EMF प्रोड्यूस होत त्या रॉड मध्ये BLV. ठीक आहे, तर तो EMF आपण लिहिला BLV अपॉन R. मग हेच इक्वेशन याच्यात पुट केला I च्या जागी. ठीक आहे, म्हणजे P इज इक्वल टू काय मिळेल I च्या जागी BLV अपॉन R पुट केला. हा काय EMF अपॉन रेजिस्टन्स. EMF काय BLV अपॉन R आणि त्याच्या पुढची टर्म काय होती LBV. मग L ला L मल्टिप्लाय केला, B ला B केला, V ला V केला म्हणजे काय झालं B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर अपॉन R. हा झाला काय रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्क. आता काय फाइंड करायचं आहे रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट किती प्रोड्यूस झाली. ठीक आहे, 10वीत असताना तुम्हाला जूल्स लॉ ऑफ हिटिंग होता. जूल्स लॉ ऑफ हिटिंग मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ह्या चॅप्टर मध्ये जूल्स लॉ ऑफ हिटिंग होता. हा करंट मध्येच होता काहीतरी. ठीक आहे, त्या जूल्स लॉ ऑफ हिटिंग मध्ये तुम्हाला हीटचा फॉर्म्युला आठवत असेल काय होता तो I2RT. काय फॉर्म्युला होता I2RT. त्याचा रेट फाइंड करायचा आहे म्हणजे कशाने डिवाइड करणार टाइमने डिवाइड करणार. ठीक आहे, म्हणजे I2RT ला जर T ने डिवाइड केला तर काय राहील फक्त I2R राहणार. ठीक आहे, मग I2R राहिला. I ची व्हॅल्यू तुम्ही इथे काढली काय ती I BLV अपॉन R. ठीक आहे, I ची व्हॅल्यू तर पुट करा I स्क्वेअर आहे ना बरोबर म्हणजेच काय होणार त्याचा स्क्वेअर होणार आहे. ठीक आहे, BLV अपॉन R चा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार आहे म्हणजेच काय B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर इंटू R. एक R आणि एक R गेला म्हणजे P काय राहिला B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर अपॉन R. मग या इक्वेशन वरून तुम्ही काय म्हणू शकता द रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्क हे इक्वल कोणाला रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीटला. जितकं मेकॅनिकल वर्क करणार तितकी हीट प्रोड्यूस होणार. जितक्या फोर्सने आपण इकडे त्याला ओढणार तितकी हीट काय होणार त्याच्यात इंड्यूस होणार प्रोड्यूस होणार. कळलं का काय प्रूफ केलं आपण रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्क इक्वल कोणाला रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट. समजलंय घ्या नेहा बन